आपण बऱ्याचदा आजूबाजूला असं बघतो की कुणाला जर आलेला असतो किंवा त्यालाच आपण कोल्ड सोर्स असं देखील म्हणतो आणि तो जर वाढत जातो किंवा तिथे बोट लावल्यावरती असहाय्य अशा वेदना होतात, एकदम लालसरपणा त्याला आलेला असतो आणि बऱ्याचदा त्याच्यातून लससुद्धा बाहेर येत असते। अशा या जराविषयी किंवा या कोल्ड सोर्सविषयी आयुर्वेदिक काय वर्णन आहे आणि त्याच्यावर घरगुती उपाय आपण काय करू शकतो याबद्दल आज हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आणि माझ्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी डॉक्टर श्रुती, वेलकम बॅक टू आवर चॅनल। बऱ्याचदा हा जर उष्णतेमुळे येतो। शरीरात अतिरिक्त उष्णता जर का वाढली असेल तर त्यामुळे ओठांच्या जवळची स्किन फाटून त्यातून रक्तस्राव, लस बाहेर येणं किंवा एक जखम झाल्यासारखं दिसणं, ज्याला आपण जर म्हणतो, असं बऱ्याचदा दिसतं। बऱ्याच जणांना ताप होऊन गेल्यानंतर ते येतं, तर काही जणांना ताप शरीरात असताना येतं। बऱ्याच जणांची प्रतिकारशक्ती जर का कमी असेल तरी देखील त्यांना जर झालेला आपल्याला बघायला मिळतो। यासोबतच ज्यांना हर्पीस सारखे स्किन डिसीजेस असतील, त्वचा विकार असतील, तर त्यांना देखील जर झालेला दिसतो। रक्त खराब असेल, रक्ताची विकृती असेल, खाण्यापिण्यात चुकीच्या गोष्टी असेल, दह्यासारखं प्रमाण जर का जास्त असेल, पाणीपुरी, बाहेरचं सेवन, ह्या सगळ्या गोष्टी जर का तुमच्या जास्त असतील तरी देखील तुम्हाला जर होऊ शकतो। यावर घरगुती उपाय म्हणून आपण ज्येष्ठ मधाचं चूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून तिथे लेप करू शकतो। यासोबतच हळद, थोडीशी हळद, थोडंसं निंब चूर्ण आणि मध यांचं देखील मिश्रण आपण मिक्स करून त्याचा लेप देऊ शकतो। शरीरातली उष्णता आणि आपल्याला होऊन गेलेला ताप, त्याचे जे विषाणू आहेत ते नष्ट करण्यासाठी परिपाठादी काढा 10 ml असं दिवसातून 3 वेळा, जेवढं औषध तेवढंच पाणी, अशा पद्धतीचं मिक्स करून दिवसातून 3 वेळा घेऊन आपण उष्णता कमी करू शकतो। यासोबत आपण स्पायसी, तळलेलं अशा पित्त वाढवणाऱ्या गोष्टींना अवॉइड केलं पाहिजे। आपले शरीरातले दोष हे जितके बॅलन्स्ड राहतील तसा आपण प्रयत्न केला पाहिजे। शीतली, सितकारी अशा थंड प्राणायामांची सवय केली पाहिजे। समदोष हा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते। यासाठी सगळ्यात पहिलं जे सांगितले ते म्हणजे समदोष असणं। तर हे जे समदोष आहेत हे टिकवण्यासारखाच आपला आहार विहार असायला हवा। यासोबत जर का खूप गरम वाटत असेल तर कोल्ड कॉम्प्रेशन म्हणून आईस क्यूब किंवा आईस बॅग तिकडे आपण लावू शकतो। घरगुती उपलब्ध असणारं ॲलोवेरा जे आहे तिचा गर जो आहे तो काढून सुद्धा लावू शकतो किंवा साधं खोबरेल तेल लावलं तरी सुद्धा ते थंड पडायला मदत करतं। राळेचं मलम असेल, कैलास जीवन असेल किंवा शतधौत घृत असेल यांचा देखील वापर तुम्ही कोल्ड सोर्समध्ये करू शकता। ही माहिती अनेक जणांपर्यंत पोहोचवा आणि अशा या छोट्याशा आजारासाठी या ज्या अनेक युक्त्या आहेत त्या वापरून तुम्ही तुमचा आजार हा बरा करू शकता। भेटूया अशा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।